धक्कादायक, खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून घरात घुसून घर जाळले, पोलिसांवर 43,000 रुपये घेतल्याचा आरोप. धडगाव, नंदुरबार. प्रतिनिधी युसुफ पठाण. धडगाव तालुक्यातील बिजरी गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खुनाच्या प्रकरणात साक्ष देण्यास नकार दिल्याने काही संशयित आरोपींनी फिर्यादीचे घर पेटवून दिले. यात घरासह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले, तर जनावरांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी धडगाव पोलिसांनी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तरीही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. नेमकं काय घडलं? 4 वर्षांपूर्वी बिजरी येथील भरत खेमा तडवी यांचा खून झाला होता. या प्रकरणी रुमा उतार्या तडवी याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याचाही खून झाला. भरत तडवी यांच्या खुनाशी संबंधित मारेकऱ्यांची नावे फिर्यादी विलास कुशी तडवी, आनंद कुशी तडवी, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांना माहीत होती. या मारेकऱ्यांची नावे कोर्टात सांगू नयेत म्हणून संशयित आरोपींनी विलास तडवी आणि संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र फिर्यादी विलास तडवी आणि साक्षीदारांनी त्यांच्या मागणीला दाद दिली नाही. याचाच राग मनात धरून 16 जून 2025 रोजी संशयित आरोपींनी विलास तडवी यांच्या घरावर पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. यात रोख 70,000 रुपये, कपडे, भांडी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असे लाखो रुपयांचे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी बैल आणि गाय यांसारख्या जनावरांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर गंभीर आरोप, 43,000 रुपये घेऊनही गुन्हा दाखल नाही. या घटनेनंतर फिर्याद दाखल करण्यासाठी विलास तडवी धडगाव पोलीस ठाण्यात गेले असता संबंधित पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 63,000 रुपयांची मागणी केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. विलास तडवी यांनी कसेबसे 43,000 रुपये जमा करून पोलिसांना दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कबूल केले. तरीही 43,000 रुपये घेऊनही पोलिसांनी अद्याप आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केलेला नाही, असे विलास तडवी यांचे म्हणणे आहे. त्यांनी दमण्या रेदा तडवी, गणपत सामा तडवी, शिवाजी सामा तडवी, अभयसिंग दमण्या तडवी, सिंगा सामा तडवी, उषा अमशा तडवी आणि राजा रुमा तडवी, सर्वरा, बिजरी या 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विलास कुशी तडवी यांनी या प्रकरणी नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी फिर्याद दिली आहे. तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे धडगाव आणि बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनाही माहितीसाठी तक्रारप्रती पाठवल्या आहेत. या गंभीर प्रकरणात आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.